हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. असेच नवीन व्हिडिओ पाहत असाल तर थँक्यू, धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळे असेच मी नवीन व्हिडिओ करत आहे. येथे आता तुमच्यासाठी मी सिंपल अशी रांगोळी घेऊन आलेली आहे. जी रांगोळी मॅट खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, वॉशेबल आहे. ती आपल्याला एक सर्कल घ्यायचा आहे. त्याची लांबी मी ती सांगते तुम्हाला. जवळपास 12.5 इंचाचा इथे सर्कल आहे हा. आणि त्याचा मध्य काढून येथे आपण घेतलेला आहोत. 6 ते 6.25 इंचाचा मध्य काढलेला आहोत. त्यानंतर खालून वरून दोन्ही साईडनं आपल्याला मध्य काढून घ्यायचं, जेणेकरून ते मध्य हा व्यवस्थित आला पाहिजे. पहा, मध्य हा खाली व्यवस्थित आला पाहिजे. त्यामुळे येथे आपण अशा पद्धतीने सेंटरमध्ये लाईन ओढून घेणार आहोत. उभी लाईन, आडवी लाईन अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये आपल्याला अजून 2 भाग करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही येथे माप घेऊ शकता. तुम्ही 2 मध्याचा माप घेऊन त्याचा देखील सेंटर काढून तुम्ही येथे परत 4 राऊंड घेऊ शकतात. इथे पहा, मी अंदाजावरती परत या ठिकाणी पण तुम्ही 1-1 इंचाचा गॅप देऊन तुम्ही छोटा सर्कल काढून घेऊ शकता. जर तुमची डिझाईन चांगली असेल तर तुम्ही अंदाजावरती पण येते अशी मापं टाकून पण घेऊ शकतात. फक्त मध्य काढते वेळी तुम्ही इंचपट्टीचा किंवा पट्टीच्या साह्याने त्याचा मध्य काढून आडवा आणि उभा मध्य काढून घ्या आधी. डिझाईन सोपे आहेत, तुम्हाला मी व्यवस्थित दाखवून घेत आहे. इथे मी आता कटिंग करून पण घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथे राऊंड मी कट करून घेतलेला आहे. डिझाईन कशी तुम्ही काढतात, कशी काढायचं, काय नाही, ते सर्व सविस्तर माहिती मी सांगत आहे. माझी व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, कारण मी पूर्ण माहिती सांगते व्हिडिओमध्ये. या पद्धतीने अशा पद्धतीने मी सर्व राऊंड आधी पूर्ण करून घेतलेला आहे. बॉर्डर लाईन प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते, परत मी सांगत आहे की प्रत्येक व्हिडिओ हा आउटलाईनने सुरुवात करायचा, जेणेकरून आउटलाईन केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित आतमध्ये कोणते कलर भरायचं, कुठे ड्रॉ करायचं हे सर्व समजतं. त्यामुळे इथे तुम्ही आउटलाईनपासूनच सुरुवात करा. अशा पद्धतीने मी आधी बॉर्डर तयार करून घेत आहे. त्यानंतरच मी साईडनेच आतमध्ये येणार आहे. खूप सिंपल आणि इझी डिझाईन आहे. डिझाईन जरी काढता येत नसेल तर ती कोणत्या पद्धतीने तुम्ही काढू शकता इथे मी डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला. आणि माझी व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा, कारण मी तुमच्या कमेंटनुसारच अशी नवीन ट्रेंडिंग अशी डिझाईन घेऊन येत असते. अशाच पद्धतीने नवीन मी बॉर्डर रांगोळ्या पण तयार करून दाखवणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे आपण आता इथे ग्रीन कलर देणार आहोत आणि थोडासा स्पेस पडून इथे आपण 2 कलरचा वापर करून डिझाईन करणार आहोत, जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह आणि ॲक्टिव्ह दिसेल. त्यामुळे इथे मी बघा डिझाईन यूज करते वेळी इथे 2 कलर वापरत आहे. पहा, अशा प्रकारे तुम्ही ते बॉर्डर न करत आलात तरच तुम्हाला ते डिझाईन पूर्ण बॉर्डर सेंटर कळून जाईल. त्यामुळे तुम्ही आधी बाहेरूनच मध्ये या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सेंटर कळेल कुठे येईल काय नाही. किंवा अशाच प्रकारचे मी सर्व आता बॉर्डर तयार करून घेणार आहे. फुलांच्या पाकळ्या खूप तयार झाल्यानंतर खूप छान दिसते आणि डोअरमॅट म्हणून तुम्ही यूज करू शकतात. परत आरतीचं ताट वगैरे ठेवण्यासाठी, कोणतेही सणवार काहीही असेल तर तिथे तुम्ही खाली सजावटीसाठी ठेवण्यासाठी पण तुम्ही यूज करू शकतात. खूप छान दिसेल डिझाईन ही, तुम्ही नक्की ट्राय करा. जर कोणाला परचेस करूनही हवे असेल तर त्यांच्यासाठी पण आपण हे देतो. अजून तुम्हाला अशाच कोणत्या डिझाईन पाहायला आवडतील माझ्याकडून मला नक्की कमेंट करून सांगा. मी डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. येथे रांगोळी कशी काढायचं, कसे ट्रेस करायचं, परत रांगोळी जर आपल्याकडे ऑलरेडी ट्रेसिंग पेपर असेल तर ट्रेसिंग पेपरवरून रांगोळी कशी ट्रेस करायची, हे सर्व पद्धती मी व्हिडिओमध्ये वेगवेगळे सांगत आलेली आहे. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहत असाल तर माझे आत्तापर्यंतचे सर्व अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. मी फ्री ऑनलाईन क्लास चालू केलेला आहे. डे 1 पासून मी व्हिडिओ टाकलेला आहे. माझ्या जर आयडीवरती तुम्ही गेलात तर तिथे जाऊन तुम्हाला समजून जाईल. रंगोळी मॅटची किंवा प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, तिथे पण तुम्हाला खाली क्लिक केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ भेटून जातील तुम्हाला. अशाच पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे. आता खूप इझी आहे. रेडीमेड रांगोळी तयार करण्यापेक्षा ही रांगोळी खूप सोपी आणि इझी आहे. करायला पण काही अवघड नाही आहे. फक्त चिटकवते वेळी काळजी घ्यायचं की तुम्ही तिथे प्रेस चांगल्या पद्धतीने करा. प्रेस केलात तरीच ती रांगोळी निघणार नाही, व्यवस्थित तिथे चिटकून बसेल. त्यामुळे प्रेस करत चला. कुठे जर तुमचं निघत असेल किंवा उचकत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डबल ग्लू गननं चिटकवून घेऊ शकता.
पण ह्या रांगोळ्या वॉशेबल आहेत. वॉश केल्यानंतर धुतल्यानंतर पण जाणार नाहीत, निघणार नाहीत, परत खराब पण नाही होत, कारण बेस तुम्ही व्यवस्थित यूज करू शकतात. हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेली आहे माझी रांगोळी. कशी वाटली काय नाही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय.